नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या भागात आपण रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतून एक फेरफटका मारला होता परटवणेपर्यंत आणि तिथून मग MIDC मध्ये मी गेलेलो. त्या भागामध्ये तेवढंच मी दाखवलेलं. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा रत्नागिरी शहराचाच फेरफटका मी मारतोय. रत्नागिरी शहरामध्येच तुम्हाला फिरवणार आहे. गेल्या भागात सांगितल्याप्रमाणे विशेषतः जे परदेशामध्ये आहेत, ज्यांनी 10, 15, 20 वर्षापूर्वी रत्नागिरी पाहिलं आहे आणि त्यानंतर पुन्हा योग नाही आला रत्नागिरी पाहण्याचा, अशा सगळ्या लोकांसाठी हा माझा व्लॉग आहे. आज पण मी मुद्दामच त्यांच्यासाठी हा व्लॉग करतोय. आत्ता मी आहे जिथे मराठा भवन होत आहे जुनं, तिथे अनेक नवीन गोष्टी झाल्यात. एक तर माझ्या उजव्या हाताला तारांगण झालाय. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचं नाव देण्यात आलं आणि ते तारांगण इथे झालं. आणि त्याच कॅम्पसमध्ये तुम्हाला जे 6 भारतरत्न होते आपल्या सप्त कोकणातले, म्हणजे अगदी गोव्यापासून ते वर रायगडपर्यंत, ठाणेपर्यंत, या सगळ्या भागातले कन्सिडर करता 6 जे भारतरत्न आहेत त्या सर्वांचे इथे पुतळे आहेत. तर तुम्ही नक्की इथे येऊन बघावे. ते स्मारकच आहे एक प्रकारे, तुम्ही मुद्दाम त्याला भेट द्यावी. तारांगण आहे आणि त्या व्यतिरिक्त ते तुम्ही गार्डनमध्ये फिरूही शकता. तर चला, तर इथून आपण प्रवासाला सुरुवात करूया आपल्या याच भागातून. इथे एक जुना कॅम्पस पण आहे. हे बघा, हे तारांगण बाजूला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि इथे क्रीडा सांस्कृतिक मंडप, जे अल्पबचत क्रीडा सांस्कृतिक संघाचं जे जुनं होतं ना बिल्डिंग, ती पण इथेच होती. अर्थात ती आता तेवढीशी व्यवस्थित दिसत नाहीये, कंडिशन मध्ये नाहीये. समोर स्वयंवर मंगल कार्यालय अनेकांच्या आठवणीतलं असणार आहे. हे दिसतंय तुम्हाला समोर. इथून आपण काय करू, इथून आपण जाऊ माळनाक्याला. हा जुना माळनाका आहे. इथून आपण माळनाक्याला जाऊ आणि तिथून आपण 6वी स्टॉप पर्यंतचा प्रवास करू. रत्नागिरीचं काय नेमके काय चेंजेस झाले रत्नागिरीमध्ये. हायवेचं काम जोरदार चालू आहे, त्याची तुम्हाला थोडंफार डिटेल्स मिळतील. अर्थात मी 6वी स्टॉपला ब्लॉग थांबवेन किंवा जरा पुढे जाऊ आपण JK फाईल्स पर्यंत, म्हणजे तुम्हाला थोडं कळेल की काय सध्या परिस्थिती आहे. हे इथे BEd कॉलेज आपलं रत्नागिरीतलं. माझ्या उजव्या हाताला शासकीय विश्रामगृह. तुमच्यापैकी काहींनी ते भेट काहीतरी दिली असेल. तर हा तो सगळा भाग आहे माळनाका. हे इथे शिर्के प्रशाला हायस्कूल. अनेकांनी कदाचित त्यांच्या लहानपणी इथे शिक्षण पूर्ण केलेलं असेल. प्रचार चालू आहे नगरपालिकेचा. आता आपण मुख्य रस्त्याला लागलोत आणि इथे तुम्हाला दिसतंय हे जुनं हॉटेल विहार डिलक्स. आणि तिथे ओपन झालेल्या नवीन गोष्टी म्हणजे डॉमिनोज वगैरे वगैरे वगैरे. KFC पण आहे तिथे. पण पूर्वी इथे फक्त विहार डिलक्स फेमस होतं. या भागामध्ये मेजर काही नव्हतं. हेळेकर हे दुकान आणि विहार डिलक्स. आता इथे खूप बदल झालेत. तुम्ही बघताय, तुमच्या आजूबाजूलाही दिसत असेल की इथे नवीन बिल्डिंग पण झाल्यात. काही हे दिसत आहेत डाव्या हाताला. अर्थात बऱ्यापैकी इथे 7-8 मजली इमारतीच आहेत, त्याच्याविषयी जास्ती नाही आहेत. इथे एक मेजर बदल म्हणजे समोर मारुती मंदिरला ही शिवसृष्टी केली आहे, दिसत असेल तुम्हाला बघा. ही शिवसृष्टी हा इथला एक मेजर बदल आहे. आणि बाकी काय, इथे दोन्ही कॉर्नरला बिल्डिंग झाल्यात. पूर्वी इथे या बिल्डिंग नव्हत्या. तर तुम्ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी रत्नागिरीत आला असाल काही कामानिमित्त, शिक्षणासाठी, आणि त्यानंतर तुमचा संपर्क नसेल रत्नागिरीशी, तर हे मोठे बदल झाले इथे. पूर्वी इथे काहीही नव्हतं, तुम्हाला माहिती असेलच. जुनी घरं होती या भागामध्ये.
आता आपण हळूहळू आरोग्य मंदिर या भागाकडे येतोय आणि इथे ग्रँड मरीना, त्याशिवाय इतर नवीन काही प्रोजेक्ट आलेत, हॉटेल्स आलीत. आज जेव्हा मी गाडी चालवतोय त्या दिवशी रस्ते चांगले आहेत, कारण गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतल्या सगळ्या रस्त्यांचा कायापालट झालाय. त्यामुळे आपल्या सुदैवाने सगळीकडे रस्ते चांगले दिसत आहेत. अजूनही काही असे भाग आहेत रत्नागिरीमध्ये की जिथे रस्त्यांची कामं व्हायची आहेत. हे आता आपण बँक ऑफ इंडिया जे कार्यालय आहे त्यांचं विभागीय कार्यालय त्या भागामध्ये आहोत. शिवाजीनगर इथे खूप कायापालट झाली आहे ह्या भागामध्ये, आणि ही गेल्या 10 वर्षातली आहे. या 5 वर्षात पण बरेच बदल झाले. 10 वर्ष सोडा, आफ्टर कोरोना तुम्ही बघताय या सगळ्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत. इथे काही नव्हतं. एक इथे मला आठवतं काही वर्षापूर्वी मी इथे यायचो, ह्या सगळ्या दोन्ही साईडला ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या अलीकडेच झाल्यात. एक वॉशिंग सेंटर होतं इथे मी माझी गाडी धुवायला यायचो. त्यावेळी 2 व्हीलर होती माझ्याकडे. त्यावेळी इथे काहीच नव्हतं, रिलायन्स वगैरे पण नव्हतं. एकमेव ते घर होतं, आणि त्या घराच्या जरा पुढे गेल्यावर अजून एक घर होतं की जिथे वॉशिंग सेंटर होतं त्यांचं, आणि एक गिरण होती. त्या सगळ्या भागात आता कायापालट झालाय. जुनं रत्नागिरी आता हळूहळू नाहीसं होतं. आपण पोहोचलोत पण 6वी स्टॉपच्या अगदी जवळ. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थोडा तुम्हाला अंदाज यावा हायवेच्या कामाचा. हा हायवे आता आपण रत्नागिरी शहरात आहोत. इथे रत्नागिरी शहराची हद्द संपते या कमानीकडे, आणि या कमानीच्या पुढे नाचणे गाव सुरू होते. इतर गावं जी आहेत पुढे कुवारबाव तुम्हाला माहितीच आहे. आणि हा रस्ता जातो मिऱ्याला, तो आहे मिऱ्या नागपूर हायवे. मिऱ्या नागपूर हायवेला आपण आता प्रवासाला सुरुवात केली आहे, आणि रत्नागिरी शहरातून आपण बाहेर पडलोत. मिऱ्या नागपूर हायवेचं काम जे आहे NH 166 चं काम जोरात चालू आहे सध्या, युद्ध पातळीवर म्हणूया आपल्याकडे कोकणात तरी. आणि त्यातले बरेच भाग झाले आहेत, बरेच भाग होत आहेत. त्यातला आता हा भाग बघा, 6वी स्टॉप ते JK फाईल्स हा झाला आहे. 2 पदर तरी ओपन केलेत, 2 पदर अजून व्हायचे आहेत. हे बघा, हे समोर तुम्हाला दिसतंय JK फाईल्स. आता काही पटकन कळत नाही, त्या बिल्डिंगमुळे मी फक्त ओळखतोय की JK फाईल्स आलं. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका, आणि लाईक करायला पण अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अजून एक नवीन रत्नागिरी शहराचा आणि आजूबाजूचा परिसराचा माझा प्रवास जसा असेल तसा व्लॉग मी नक्कीच घेऊन येईन, आणि त्या व्लॉगमध्ये तुम्हाला रत्नागिरी शहराचं आणि त्या परिसराचं दर्शन घडवेन. धन्यवाद.